लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. केसाच्या सुंदरतेमुळे चेहऱ्याचं सौंदर्य खुलून दिसतं. मग ते पुरुष असो अथवा स्त्री. दिवसेंदिवस पुरुषांमध्ये लहान वयातच केस गळण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढू लागलेलं आहे. 4 लोकात वावरताना साहजिकच संकोच होतो. मात्र गेलेले केस परत आणण्यासाठी हेअर ट्रान्सप्लांट हा एक उत्तम पर्याय आहे. नाशिक शहरात कॅनडा कॉर्नर परिसरात न्यू रूट्स हेअर क्लिनिकच्या माध्यमातून नवीन केस रोपणासाठी अत्याधुनिक पद्धती ते देखील अनुभवी डॉक्टरांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. मुख्य म्हणजे ते तुमच्या बजेटमध्ये असणार आहे. तर आज आपण आरोग्य वार्तामध्ये नाशिकमध्ये हेअर ट्रान्सप्लांटसाठी किती खर्च येतो, हेअर ट्रान्सप्लांटची प्रक्रिया पूर्णतः कशी असते याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. मी डॉक्टर सची, न्यू रूट्स हेअर ट्रान्सप्लांट सेंटरमधून. आपलं क्लिनिक कॅनडा कॉर्नर नाशिक येथे आहे. भरपूर लोकांचा प्रश्न असतो, मनात शंका असते की हेअर ट्रान्सप्लांटला नेमकं खर्च किती येतो. तर आज आपण या टॉपिकवरती चर्चा करणार आहोत. तर याच्यामध्ये काय मुद्दे आहे जे आपण डिस्कस करणार आहोत. त्याच्यामधून पहिला मुद्दा आहे की जिथे आपण ट्रान्सप्लांट करतो तिथे कुठले डॉक्टर ट्रान्सप्लांट करताय, तर डॉक्टर्सला किती एक्सपिरियन्स आहे. आमच्या इथे न्यू रूट्समध्ये डर्मॅटोलॉजिस्ट असतात, प्लॅनिंग प्लॉटिंग असते त्यांच्या देखत. त्याच्यानंतर त्यांचे एक्सपिरियन्स ते किती वर्षांपासून हे प्रॅक्टिस करतायत. 1-2 वर्षापासून आहे की खूप वर्ष झाले. आमच्या न्यू रूट्समध्ये आम्ही मोर दॅन 10 इयर्सपासून आम्ही हे प्रॅक्टिस करतो आहे. थर्ड आहे रिझल्ट ओरिएंटेशन. आपण कुठल्या प्रकारचं रिझल्ट पेशंटला देतो आहे, पेशंटला कुठल्या प्रकारची डेन्सिटी, कव्हरेज आणि नॅचरल हेअरलाईन. आयडियली ट्रान्सप्लांट असं झालं पाहिजे की समजूनच नाही यायला पाहिजे, नैसर्गिक पद्धतीत केस आले असं लक्षात यायला पाहिजे. तर हे काही मुद्दे आहे ज्याच्यावरती हेअर ट्रान्सप्लांटचा कॉस्ट अवलंबून असतो. आपण बघू शकतो सरांचा आपण ट्रान्सप्लांट 1 वर्ष अगोदर केला होता. एकदम नॅचरल हेअरलाईन आहे सरांचं. डेन्सिटी तुम्ही बघू शकता, एकदम छान आहे. 1 वर्ष अगोदर केलेलं वाटत नाही आहे आणि याचं लाईफस्पॅन पण चांगलं राहणार. नेक्स्ट मुद्दा जो काउंट करतो तो आहे आपलं OT टीम. एक कुठलंही सर्जरी 8 to 9 आवर्सचा प्रोसेस असतो, बरोबर. आता एकटं डॉक्टर 8 to 9 आवर्सचा प्रोसेस करू शकत नाही. तर आपली जी OT टीम आहे, आपली जी फॅकल्टी आहे, ते किती एक्सपिरियन्स्ड आहे, त्यांचं कोऑर्डिनेशन कसं आहे हे खूप इम्पॉर्टंट असतो. लास्टली त्याच्यानंतर पेशंटचा जो ग्रेड ऑफ बॉल्डनेस आहे, तुम्ही कुठल्या ग्रेड ऑफ बॉल्डनेसमध्ये आहे, तुम्हाला किती सेशनचा रिक्वायरमेंट आहे. सपोज तुमचा ग्रेड ऑफ बॉल्डनेस जास्त आहे, कम्पेअर्ड फ्रॉम 2nd स्टेज टू 7th स्टेज हे ग्रेड्स ऑफ बॉल्डनेसमध्ये आपण ट्रान्सप्लांट प्रॅक्टिस करतो. तर जर का ग्रेड ऑफ बॉल्डनेस जास्त आहे, 6th आहे, 7th आहे, तर आपण 1 स्टेजमध्ये तो कवर करू शकत नाही. तुम्हाला 2 किंवा 3 सेशनसुद्धा लागू शकता. तुमचं क्वालिटी ऑफ ग्राफ्ट पण याच्यावरती डिपेंड करतं. तुम्हाला फाईन क्वालिटी आहे, थिन क्वालिटी आहे, थिक क्वालिटी आहे, त्याच्यावरती थिकनेस ऑफ ग्राफ्टच्या नुसार आपल्याला पंच मशीन डिसाईड करायला लागतात आणि त्या हिशोबाने सुद्धा तुमचं कॉस्ट ऑफ ट्रान्सप्लांट व्हेरी करतो. त्याच्यानंतर येतो जो आपला ट्रान्सप्लांट नंतर होणारे जे टेक्निक आहे. ट्रान्सप्लांटमध्ये जो आपण टेक्निक्स यूज करतो, आम्ही न्यू रूट्समध्ये सफायर प्रॅक्टिस करतो, FUE ॲडव्हान्स प्रॅक्टिस करतो, DHI प्रॅक्टिस करतो आणि वेरियस अदर टेक्निक्ससुद्धा प्रॅक्टिस करतो. सफायर हा जो जेम आहे हा एका प्रकारचा खडा आहे जो आम्ही लेझरने कट करून बनवलेला आहे. दिस इज पेटंटेड. त्याच्यानंतर थर्ड प्रोसेस युजली आम्ही प्रॅक्टिस करतो, दॅट इज DHI, डायरेक्ट हेअर इम्प्लांट्स, जो थिनिंग एरियामध्ये सुद्धा कव्हरेज देण्यास हेल्प करतं. FUE आणि सफायर हे बॉल्डनेसमध्ये आपल्याला करता येतं. DHI हे आपल्याला थिनिंग एरियामध्ये करता येतो, विच इज डन बाय युझिंग विथ द हेल्प ऑफ अ चॉय पेन. चॉय पेनची मदत घेतली जाते, त्याच्यामध्ये स्लिट्स पाडायची गरज नसते. आम्ही ग्राफ्टला चॉय पेनमध्ये लोड करतो आणि चॉय पेनला डायरेक्टली एरिया ऑफ बॉल्डनेस थिनिंगमध्ये डायरेक्टली इम्प्लांट केलं जातो. तर जेव्हा हे सगळं प्रोसेस असतो याच्यामध्ये आपल्याला OTमध्ये किती इम्पॉर्टंट आहे की आपण किती फास्ट ग्राफ्ट्सला एक्स्ट्रॅक्ट करतो. त्यांना हार्वेस्टिंग केली जाते आमच्या इथे. आयडियली प्रत्येक ग्राफ्टला 3s, 2s आणि सिंगल्समध्ये डिवाईड केलं जातो. कुठल्या ग्राफ्टमध्ये टिश्यू किंवा क्लॉट चिटकला आहे तर तो क्लीन केला जातो. अनलाईक जर का त्याला इम्प्लांट केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला रिझल्ट भेटणार नाही. म्हणून हार्वेस्टिंग हा खूप इम्पॉर्टंट प्रोसेस असतो. त्याच्यानंतर आम्ही जेवढं फास्ट ग्राफ्ट काढले त्यांना हार्वेस्ट केलं आणि त्यांना कूल चेंबरमध्ये तेवढंच फास्ट टाकण्यास आपल्याला फास्ट टाकायला पाहिजे. कारण आपला जो ग्राफ्टचा लाईफ आहे
बॉडी टेम्परेचर वेगळं असतो, एन्व्हायरमेंटल टेम्परेचर वेगळं असतो. हा टेम्परेचर चेंजमुळे आपला ग्राफ्टची लाईफसुद्धा कमी होते. तर हे प्रोसेस जेवढे जास्त फास्ट होणार तेवढं आपलं ग्राफ्टचं लाईफ पण चांगलं राहणार. आपली OTमध्ये किती चांगले इन्स्ट्रुमेंट आपण यूज करतो, हा OTचा जो सेटअप आहे तो एक सॅलूनचा सेटअप नसता, एक हॉस्पिटल किंवा क्लिनिकचा सेटअप असायला पाहिजे. आपली OT किती सुतज्ञ आहे, आपलं तंत्रज्ञान किती पुढे आहे, आपण कुठल्याही इमर्जन्सीला फेस करण्यासाठी किती तत्पर आहोत, हे सगळं कॅल्क्युलेट होतो याच्यामध्ये. म्हणून हा कॉस्ट व्हेरी होतो. 2023मध्ये आयडियली आमचे जे ग्राफ रेट्स आहे, FE ॲडव्हान्स 4th जनरेशनचे आम्ही ₹20 पर ग्राफ चार्ज करतो आहे. सफायरचे ₹35 पर ग्राफ चार्ज करतो आहे आणि DHIचे ₹50 पर ग्राफ चार्ज करतो आहे. हे व्हेरीसुद्धा होऊ शकतो डिपेंडिंग ऑन युअर डोनर एरिया, ग्रेड ऑफ बॉल्डनेस अँड एरिया टू बी कवर्ड. तर टेंटेटिव्ह तुम्हाला या क्लिनिकला कॅनडा कॉर्नरला आमचं सेटअप आहे. तुम्ही व्हिजिट करा, डॉक्टरांशी भेट घाला. कुठल्या प्रकारचं टेक्निक तुमच्यासाठी चांगलं आहे, डॉक्टर तुम्हाला गाईड करतील. किती सेशन्स लागतील, कुठल्या प्रकारचं रिझल्ट येईल, हे सगळं तुम्हाला उत्सुकता असेल जाणण्यासाठी तर प्लीज व्हिजिट अवर क्लिनिक. आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड डे. केसांसंबंधित कुठल्याही समस्या उद्भवल्यास उपचाराबद्दल विचार करत असाल तर एकदा जरूर न्यू रूट्स हेअर क्लिनिकला भेट द्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आलेले आहे. रवी कोट्टेवार, नाशिक न्यूज, नाशिक.